स्थापन केला. ज्यांनी या पक्षाच्यासाठी उभारणी केली त्यांच्या हातात तो पक्ष काढून घेऊन दुसऱ्याला पक्ष देणं हे असं कधी यापूर्वी या देशात घडलेलं नव्हतं. पण तेही निवडणूक आयोगाने करून दाखवलं. माझी खात्री आहे की लोक या सगळ्या गोष्टीला समर्थन देणार नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत आणि त्यासंबंधीचे निर्णय हे लवकर येतील अशी आमची अपेक्षा आहे. साहेब, वटवृक्ष हे चिन्ह मिळावं यासाठी आपण काही निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे का? अजून मागणी केली नाही. त्यांनी आम्हाला पत्र पाठवले. सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही त्यांची वेळ घेणार आहोत. आमच्यात चर्चा करून आम्ही त्यांना प्रस्ताव देऊ. आणखी चिन्हांबाबत काही चर्चा झाली नाही पक्ष? त्यांनी आम्हाला सोमवारी किंवा मंगळवारी चर्चेला वेळ देण्याची शक्यता आहे. त्या वेळेला होईल. अजित पवार बारामतीमध्ये बोलताना म्हटले की काही नेते येतील आणि शेवटची निवडणूक असल्याचं भावनिक आवाहन तुम्हाला करते. इतकी वर्ष तुम्ही त्यांचं ऐकलं. आता चांगली गोष्ट आहे. मी काही निवडणुकीला उभं राहणार नाही. मी यापूर्वी जाहीर केले की मी आता निवडणुकीला उभं राहणार नाही. त्यामुळे काहीतरी भावनाचं बोलायचं काही कारण नाही. बारामतीचे लोक शहाणे आहेत, समजदार आहेत. वर्षोवर्ष कुणी काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली हे त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे ते योग्य निर्णय घेतले. साहेब, लोकसभेपूर्वी केंद्रीय गृहमंत्री सीए कायदा आणण्याची शक्यता आहे असे वर्तवलं जाते. काय वाटतं तुम्हाला? त्यांनी काल जाहीर केलं. असं बघूया पुढच्या आठवड्यात काय होते. आज सांगणं योग्य नाही. योगी आदित्यनाथ यूपीचे मुख्यमंत्री आळंदीमध्ये होते. भाषण करताना ते म्हटले की रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं, नंतर महाराजांनी महाराष्ट्र उभा केला. हेच काम आज गोविंदगिरी महाराज करतायत. आमच्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व याच्या पाठीमागं राजमाता जिजाबाई यांचं योगदान आहे. सर्वांचे व्यक्तिमत्व घडवणं, दिशा देणं हे सगळं काम जिजाबाईंनी केलं आणि स्वतःच्या मातेचं कर्तृत्व हे बाजूला टाकून त्याचं श्रेय आणखीन कोणाला द्यायचं ही भूमिका काही लोक घेत आहेत. पण सगळ्या जगाला माहिती आहे की शिवाजी महाराजांचं स्वतःचं कर्तृत्व, स्वतःचे कष्ट आणि राजमातेचं मार्गदर्शन त्यामुळे हा इतिहास घडलेला आहे. सर, भाजपला 1300 कोटी निधी जो आहे तो पक्षांतर्गत निधी जो आहे तो मिळायला लागला. काँग्रेसपेक्षा तब्बल 8 पट हा सगळा निधी आहे. भाजपच्या सगळ्या आमच्या पक्षाला काही निधी मिळालेली नाही. त्यामुळे पुन्हा 1300 मिळाला, पुन्हा आणखीन काही मिळाला. याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो याचे उत्तम उदाहरण आहे. अचानक जी वाढ झाली त्याबद्दल बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ताईंच्या विरोधात आता अजितदादांचे मिसेस अर्थात वहिनींचा फोटो या ठिकाणी व्हायरल होऊ लागला आहे. बऱ्याच ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहेत. लोकशाहीमध्ये कोणालाही निवडणूक लढवायचा अधिकार आहे. जे लढवतील त्यांचं स्वागत. साहेब, काल परवा पुण्यामध्ये निर्भय बनो ही सभा झाली. निखिल वागळे असतील तर जे विचार मांडले जात आहेत, अशा लोकांची सध्या महाराष्ट्राला गरज आहे का आणि त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. असे लोक पक्षात आले तर तुम्ही घेणार का? 100% वागळे आणि त्यांचे सहकारी सरोदे आणि बाकीचे लोक एक लोकांच्यामध्ये जनमत तयार करतात. त्यांच्यामध्ये दहशतीचं वातावरण घालवायचा कार्यक्रम राबवत आहेत आणि त्यामुळे अशा लोकांना सामान्य माणसाचा पाठिंबा आहे, राहील. जे काही काल झालं ते झुंडशाही मी मगाशी सांगितलं. हा सत्तेचा पुरेपूर गैरवापर आहे आणि हे पुरेपूरचं सीमित नाही. राज्यकर्त्यांचे जे सगळे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्या आशीर्वादानं या गोष्टी घडतात. ही चिंताजनक गोष्ट आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं नेमकं काय स्टेटस आहे आता आणि वंचित बहुजन आघाडी आता आहे का? कारण वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत संभ्रम आहे अजून पण. सगळं काही चर्चा चालू आहे. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचं म्हणणं असं आहे की
जागांचं वाटप होईल, पण अधिक कार्यक्रम काय त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि त्यांचं म्हणणं योग्य आहे. त्या चर्चाला कार्यक्रमाला एक नवीन दिशा पुढच्या विषयीमध्ये दिली जाईल. छगन भुजबळ आता म्हटले की तुम्ही सर्वांनी पुनर्विचार करावा. चल दादा सातत्याने सर्वांना विनंती आहे की